रोज तेच जेवण जेवायचा कंटाळा आलेला आहे आणि 1-2 मेंबर घरात असतील ना, तर 2 मेंबरसाठी ही रेसिपी करायची. भन्नाट मसाला अंड्याची रेसिपी आहे. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि चवीला तितकीच छान लागते बरं का. त्यासाठी काय करायचं आहे, पॅनमध्ये तेल घालायचं आहे. 2 मोठे बारीक चिरलेले अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. पटकन काही नसेल ना भाजीला आणि जर तुम्हाला अंडं खायचं असेल, तर ही रेसिपी करा. हे बघा तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग हलकासा बदललेला आहे. छान असा बदामी रंग होईपर्यंत आपण परतून घेतोय. हे बघा. छान असा कांदा परतलेला आहे. त्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत. आता टोमॅटो घालूयात आपण. हे बघा. आणि टोमॅटोसुद्धा छान असा 2-3 मिनिटं परतून घ्यायचा आहे नरम होईपर्यंत बरं का. तुम्ही बघू शकता 2-3 मिनिटं झालेली आहेत. टोमॅटो आणि कांदा छान असा परतून घेतलेला आहे. आता आपण काय करायचं आहे झाकण ठेवूया. फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवायचं नाहीये. हे बघा मस्त वाफ आलेली आहे. आता काय करूया त्याच्यामध्ये आपण बेसिक मसाले घरातले घालायचे आहेत. हळद घालूयात. थोडीशी धने पावडर घालूया. घरातलं जो लाल तिखट आहे तो घालायचा आहे. थोडंसं रंगासाठी काश्मीरी लाल तिखट घालूया. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत. थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालूया. आता छान असे मसाले, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा. मस्तपैकी टोमॅटोसुद्धा नरम झालाय की नाही, त्यामुळे छान असा एकजीव होतोय. मसाला अंड्यासाठी मस्तपैकी आपला हा मसालाच तयार होतोय. हे बघा. छान असे हे मसाले परतून घेऊया आपण कांद्यामध्ये आणि मिक्स करून घेऊया. छान असे मिक्स झालेले आहेत. तुम्हाला जर पहिल्यांदा करत असाल तर थोडंसं चाखून बघायचं. म्हणजे मीठ किंवा तिखट कमी असेल तर तुम्ही वरून घालू शकता. आता इथे परफेक्ट आहे. छान असे मसाले मिक्स झालेत. आता मध्ये थोडीशी जागा करायची आहे. हे बघा अशा प्रकारे आणि मध्ये आपण अंड फोडून घेणार आहोत. अशा प्रकारे जागा करून घेतली ना की काय होतं अंड शिजायला पण मदत होते आणि आपला मसाला आहे तो सुद्धा करपत नाही. आता इथे आपण लगेचच अंड फोडून घेऊया. हे बघा अशा प्रकारे 2 अंडी 3 अंडी फोडूया आपण इथे. जितके मेंबर्स असतील ना तितके अंडी फोडायची आणि मसाला तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि 3 अंडी फोडलेली आहेत. वरून थोडंसं लाल तिखट घालूया आणि मीठ घालूया. म्हणजे आपली अंडी आहेत त्याला थोडीशी चव येते. कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया आणि झाकण ठेवायचं आहे. बारीक गॅसवर 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. म्हणजे आपली अंडी आहेत ती पूर्णपणे शिजली गेली पाहिजेत. आता तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. मस्तपैकी वाफ आलेली आहे आणि आपली अंडी आहेत ती सुद्धा एका साईडनी पूर्णपणे शिजलेली आहेत. आता काय करायचं आहे आपण जो अंड्याचा भाग आहे तो छान असा पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी अंडी आहेत ती छान अशी पुन्हा शिजवून घ्यायची आहेत. हे बघा मस्तपैकी आपलं झटपट पटापट मसाला अंडं तयार झालेलं आहे. आणखीन 2 मिनिटं शिजवून देऊया. गरमागरम चपातीसोबत खायला घ्यायचं आहे. भाकरीसोबतसुद्धा भन्नाट लागतं. कोथिंबीर घालूया. अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी खाद्यरुची मराठी रेसिपीतला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? बरं ह्या रेसिपीला तुम्ही काय बोलता? हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.